राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड येथील BLO प्रशिक्षणादरम्यान प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्गातील 26 कर्मचारी संघटना एकवटल्या. राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली कणकवलीत आंदोलन करण्यात आले. यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी कर्मचारी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. कर्मचाऱ्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही, हा माझा शब्द आहे, अशी ठाम भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली. देवगड तहसीलदार कार्यालय येथे BLOच्या प्रशिक्षणादरम्यान कणकवली देवगडचे प्रांताधिकारी यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या विरोधात कणकवली येथे मोर्चा काढण्यात आला होता, आंदोलन करण्यात आलं होतं. आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांनी आज कर्मचारी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला भेट देऊन आज सखोल चर्चा करण्यात आली. आणि त्या चर्चेदरम्यान माननीय पालकमंत्री महोदय यांनी स्पष्ट सांगितले की या जिल्ह्यातील सर्व जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर मी आहे. कर्मचाऱ्यांचा कोणत्या अधिकाऱ्याने केला अपमान मी सहन करणार नाही. यापुढे कुठलाही जर अधिकारी कर्मचाऱ्यांचा अपमान करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. पालकमंत्री म्हणून मी कर्मचाऱ्यांचा आहे, इथल्या लोकांचा आहे. त्यामुळे यापुढे कर्मचाऱ्यांच्या बरोबर मी राहीन. कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना त्रास देणारे कुठलाही अधिकारी त्याला मी सहन करणार नाही, अशी ठोस त्यांनी असं आश्वासन दिलं. आणि महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी सुद्धा संपर्क करून त्यांची तातडीने माननीय पालकमंत्री महोदयांनी स्पष्टपणे शब्द दिला असून माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांची बदली करण्याचा शब्द दिला असून आमच्या पालकमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून आजचं जे पुढील जे आंदोलन आहे किंवा पुढील जी या संदर्भातला जे आंदोलनाची भूमिका आहे ती घेतली जाणार नसून यापुढे हा विषय थांबलेला आहे. आणि कर्मचारी समन्वय समितीला सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांनी या ठिकाणी विश्वासात घेऊन सखोल चर्चा केली. त्याबद्दल कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नामदार नितेशजी राणे साहेब यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या अनुषंगाने या आंदोलनाला ज्याने सहकार्य केलं ते कर्मचारी समन्वय समितीचे सगळे घटक संघटना, सर्व उपस्थित कर्मचारी आणि पत्रकार बंधू आणि ज्याने ज्ञात अज्ञात ज्याने सहकार्य केलं त्यांना सर्वांना कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदजी कामत साहेब यांनी कायम संपर्कात राहून या आंदोलनाच्या अनुषंगाने माहिती जाणून घेतली आणि माननीय पालकमंत्री महोदय यांच्याशी चर्चा घडवून आणली. आणि त्यांचाही वाटा या प्रकरणामध्ये खूप मोलाचा आहे. या सर्वांचे जिल्हा परिषद सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आंदोलन स्थगित केलं आणि असं मी जाहीर करतो कर्मचाऱ्यांनी BLO SIR आणि जनगणनेचं काम जे राष्ट्रीय काम आहे ते राष्ट्रीय काम व्यवस्थित पूर्ण करावं असं आवाहन करतो. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.